2014ला झालेली लोकसभेची निवडणूक ही भारताच्या इतिहासामधली अत्यंत वेगळी आणि पॉलिटिकल कॅम्पेन चेंज करणारी निवडणूक होती. 2014ला ज्या ज्या गोष्टी निवडणुकीच्या प्रचारामध्ये झाल्या ह्या 2014च्या आधी कधीच झाल्या नव्हत्या. सोप्पा वाटणारा निवडणूक प्रचार 2014 नंतर किचकट झाला आणि त्याला एक सोशल मीडिया वॉरफेअर किंवा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं स्वरूप आलं. भारतीय जनता पार्टीने याचा प्रभावीपणे वापर केला. नव्यानेच भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भारतातल्या 125 कोटींच्या घराघरामध्ये पोचले. मग ते फेसबुक लाईव्ह असू दे, चाय पे चर्चा असू दे, हर हर मोदी घर घर मोदी असू देत, अब की बार मोदी सरकार असू देत, यासारखं कॅम्पेन करून देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या पारड्यात वातावरण निर्मिती केली होती. भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीपेक्षा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून उजवी राहिली. आणि यामागं एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर यांनी आपले एक पॉलिटिकल ॲनालिसिस किंवा राजनैतिक रणनीतिकार म्हणून 2014मध्ये त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी असेल, बंगालमध्ये ममता दीदी असेल, पंजाबमध्ये काँग्रेस पार्टीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी कॅम्पेन असू द्या, किंवा त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीसाठी कॅम्पेन असू द्या, तमिळनाडूमध्ये स्टॅलिनसाठी असू द्या, इव्हन महाराष्ट्रामध्ये 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांसाठी सुद्धा या प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती तयार केली होती. आणि आता हेच प्रशांत किशोर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. देशभरामध्ये या प्रशांत किशोर यांची चर्चा आहे. त्याचं झालं असं की प्रशांत किशोर यांनी आगामी बिहारमध्ये जी विधानसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये उतरण्याचं ठरवले. यासाठी त्यांनी एक पॉलिटिकल पार्टीची स्थापना केली. तिचं नाव जनसुराज्य. आणि या जनसुराज्य पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून प्रशांत किशोर हे बिहारच्या गल्ली बोळामध्ये फिरतायत, सामान्य माणसाची संवाद करतायत आणि बिहारला बदलवण्याचं स्वप्न बिहारी माणसाला दाखवत आहेत. प्रशांत किशोर ही बिहारच्या राजकारणामध्ये नवीन पायंडा पडतात का, हे आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळेल. पण मित्रांनो, ज्या प्रशांत किशोर यांनी मोठ्या मोठ्या राजकीय महारथींसाठी पॉलिटिकल कॅम्पेन केलं, त्यांच्यासाठी स्लोगन तयार केले, त्यांच्यासाठी राजकीय वातावरण तयार केलं, त्या प्रशांत किशोर यांना बिहारच्या राजकारणामध्ये पाय रोवता येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. आता तुम्ही म्हणाला नाही का म्हणतोय, तर मित्रांनो याआधी आपल्याला बिहारचं पॉलिटिक्स समजावं लागेल. बिहारच्या राजकारणामध्ये सुरुवातीला अप्पर कास्टचा प्रभाव होता. मग यामध्ये ब्राह्मण, बनिया, ठाकूर, राजपूत, भूमियार यांच्या अवतीभोवती बिहारचं पॉलिटिक्स फिरायचं. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं ज्यानंतर आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामधून काही नेत्यांचा जन्म झाला. मग यामध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, शरद यादव, सुशील मोदी, ग्राउंडवरती पकड असणारे विद्यार्थी चळवळीतून आलेले हे नेते बिहारच्या राजकीय पटलावरती आले. त्यानंतर 90च्या दशकामध्ये व्ही.पी. सिंग यांनी मंडल कमिशन आणलं आणि मंडल कमिशन नंतर बिहारचा पूर्ण पॉलिटिकल सिनारिओ चेंज झाला. एकेकाळी बिहारची सत्ता ही ब्राह्मण, ठाकूर, भूमियार, राजपूत या अप्पर कास्टकडे होती. ती अप्पर कास्टची जी सत्ता होती ती हळूहळू ह्या ओबीसी नेत्यांकडे यायला लागली या मंडल कमंडलच्या राजकारणामुळं. आणि बिहारचं जे पॉलिटिक्स होतं याच्या कास्ट पॉलिटिक्सचं बिहारच्या राजकारणामध्ये या कास्ट पॉलिटिक्सला जास्त महत्त्व आलं. म्हणजे इव्हन बिहारमध्ये प्रत्येक जातीची एक पॉलिटिकल पार्टी. उदाहरणं द्यायचं झालं तर लालू प्रसाद यादव यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे राष्ट्रीय जनता दल, ही पॉलिटिकल पार्टी यादव समाजाचं प्रतिनिधित्व करते. त्यानंतर बिहारमध्ये आणखी एक पॉलिटिकल पार्टी आहे ती म्हणजे LJP, लोक जनशक्ती पार्टी. रामविलास पासवान यांनी ह्या पॉलिटिकल पार्टीचं त्यांनी स्थापना केली. त्याआधी ते जनता पार्टीमध्ये JDUमध्ये जनता दलमध्ये ते लालू यादव, नितीश कुमार हे सर्व बरोबर होते. रामविलास पासवान यांची जी LJP आहे ही बिहारमधल्या दलित समाजाची, बिहारमधल्या पासवान समाजाची
प्रतिनिधित्व करते. त्याला काही लोक त्याला पासीसुद्धा म्हणतात, पासवानसुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं त्या जातीला दिले जातात. त्यांची एक पॉलिटिकल पार्टी. त्यानंतर बिहारमधल्या मुशहर समाजाची, मुशहर नावाची एक जात बिहारमध्ये आहे, ते सुद्धा शेड्यूल कास्टमध्ये येतात. त्यांची एक पॉलिटिकल पार्टी ती म्हणजे हिंदुस्थानी आवामी मोर्चा, जिचे नेते आहे जितेंद्रराम मांझी, जे सध्या केंद्रामध्ये मंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत. बिहारमधल्या गया ह्या लोकसभा मतदारसंघातून ते खासदार आहेत. त्यानंतर बिहारमध्ये आणखी एक पॉलिटिकल पार्टी आहे, ती म्हणजे हम. आणि ह्या पॉलिटिकल पार्टीचं प्रतिनिधित्व करतात मल्लाह समाजाची लोक, म्हणजे होडीचा व्यवसाय करणारे, गंगेच्या किनाऱ्यावरती वसलेले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांची आवनजावन करणारे, त्यातून उत्पन्न मिळवणारा जो समाज आहे मल्लाह, त्याची मुकेश साहनी यांची ही पार्टी. म्हणजे बिहारमध्ये एक जात नाही की त्यांची पॉलिटिकल पार्टी नाही. आणि उरलेल्या ओबीसी समाजामध्ये मग त्यामध्ये कुर्मी असेल, सोनी असेल, यासारख्या जे ओबीसी समाज जे बिहारमध्ये आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करते जनता दल युनायटेड. आणि या जनता दल युनायटेडचे नेते म्हणजे नितीश कुमार हे स्वतः ओबीसी समुदायामधून येतात, हे स्वतः कुर्मी समुदायामधून येतात. आता राहिलेलं अप्पर कास्ट. आता अप्पर कास्टचं प्रतिनिधित्व बिहारमध्ये करते भारतीय जनता पार्टी. मग त्यामध्ये ब्राह्मण, ठाकूर, राजपूत, भूमिहार यासारख्या अप्पर कास्टच्या जातीचं प्रतिनिधित्व भाजप करत असते. आणि ह्या राजकीय सारीपाटामध्ये, ह्या कास्ट पॉलिटिक्समध्ये, ह्या मंडल कमंडलच्या राजकारणामध्ये जनसुराज्य पार्टी कुठं बसल का ते आत्ता सध्या वाटत नाही आहे. कारण सध्या बिहारमध्ये जे इलेक्शन होतं आहे, हे इलेक्शन कितीही कुणीही कुठेही घेऊन जाण्याचा जर प्रयत्न केला, पण शेवटी बिहारची निवडणूक ही सामाजिक न्यायाच्या नावाखाली जातीवरच होते. ज्यामध्ये जो ज्या जातीचं इक्वेशन चांगल्या पद्धतीने बांधतो आणि आपला वोट शेअर हा 35-36% नेतो, त्याची सत्ता बिहारमध्ये येते. म्हणजे 90च्या दशकामध्ये यादव मुस्लिम कॉम्बिनेशन बांधून लालू प्रसाद यादव हे बिहारचे 3 वेळा मुख्यमंत्री झाले होते 2005 पर्यंत. आणि त्यानंतर 2005 साली अप्पर कास्ट आणि ओबीसीचं कॉम्बिनेशन बांधून भारतीय जनता पार्टीबरोबर युती करून जनता दल युनायटेड सत्तेवरती आली. नितीश कुमार 2005ला मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर ते जे इक्वेशन होतं ते त्यांनी पुढेही चालू ठेवलं. आणि ह्या सर्व पॉलिटिकल इक्वेशनमध्ये, या सर्व राजकीय सारीपाटामध्ये हे जे प्रशांत किशोर आहेत की ज्यांना काहीतरी करायची त्यांच्यामध्ये आग आहे, आता तरी त्यांच्या भाषणावरून वाटते, पण त्यांचाही केजरीवाल होऊ नये, नाहीतर काय खरं नाही. आताच्या सध्याच्या बिहारच्या राजकीय सारीपाटामध्ये, पॉलिटिकल इक्वेशनमध्ये प्रशांत किशोर फिट बसत नाही आहेत. पण ह्याहून पुढं जाऊन काय चमत्कार जर झाला, आणि बिहारसारख्या राज्यामध्ये चमत्कार होईल असं वाटत नाही आहे. कारण जिथलं जे पॉलिटिकल जसं महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये सहकाराचं राजकारण आहे, महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये शिक्षण संस्थांचं राजकारण आहे, महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये, शहरी भागांमध्ये हिंदुत्वाचं पॉलिटिक्स किंवा बाकीचे पॉलिटिक्स, पण आपल्याकडे कास्ट पॉलिटिक्स हे खूप कमी आहे ग्रामीण भागात. आणि काही लोक आता त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतात गेल्या काही वर्षापासून. तसं बिहारमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. बिहारमध्ये जातीचं राजकारण हे केंद्रस्थानी आहे. एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या लोकांबरोबरची घृणा करतात. अप्पर कास्ट, लोअर कास्ट, ओबीसी हा खूप मोठा खेळ बिहारमध्ये. आणि त्यामुळं बिहारमध्ये जो आहे हा विकास पण नाही झाला ना. बिहारमध्ये कुठलं प्रभावी काम या 60-70 वर्षामध्ये बिहारमध्ये झालेले आहे. आणि आताच्या इलेक्शनमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी नितीश कुमार यांच्याबद्दल किती अँटी इन्कम्बन्सी असली तरीसुद्धा बिहारमधला नितीश कुमार यांचा जो कुर्मी जात आहे, जी ओबीसी समाज बिहारमध्ये आहे, आणि भारतीय जनता पार्टीला फॉलो करणारा अप्पर कास्ट म्हणजे ब्राह्मण, ठाकूर, भूमिहार, राजपूत या ज्या जाती आहेत या भाजपबरोबर. आणि मुस्लिम हे CPM माले असतील, नव्यानेच MIM सुद्धा बिहारमध्ये निवडणूक लढत आहे. याआधीसुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती. 5 आमदार MIMनी बिहारमधून निवडून आले होते. आणि काँग्रेस पार्टी, ह्या सर्व पार्ट्यांना काय अंशी राष्ट्रीय जनता दल, तर या 4 पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये मुसलमानांचं वोट शेअरचं त्यामध्ये त्यांची विभागणी होते. यादव जो मतदार आहे ओबीसी बिहारमध्ये, जो 15-16% आहे यादव, हा यादव जवळपास 90% हा राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पॉलिटिकल पार्टीला मतदान करत असतो. त्यामुळं
जनसुराज्य पार्टी जे प्रशांत किशोर घेऊन आले आहेत, जे बिहारच्या लोकांना एक स्वप्न त्यांनी दाखवले, ते ग्राउंडवरती उतरल, इलेक्शनमध्ये त्याचा उपयोग होईल किंवा ग्राउंडच्या जे बिहारमधलं जे जातीचं राजकारण आहे त्याच्यामध्ये ते फिट होईल, आता तरी असं वाटत नाही. त्यामुळं देशभरामध्ये मीडियामध्ये जी चर्चा आहे की प्रशांत किशोर हे बिहारमध्ये बदल करतील, मीडियामध्ये फक्त चर्चाच आहे, पण ग्राउंडवरती परिस्थिती वेगळी आहे. कारण बिहारचं राजकारण वेगळं आहे. जसं उत्तर प्रदेशमध्ये एक हिंदुत्वाचं पॉलिटिक्स चालतं, खास करून योगी आदित्यनाथ आल्यापासून तर ते अजूनच यूपीचं जे जातीचं राजकारण होतं हे मागं पडलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला यूपीमध्ये 2 वेळा प्रचंड बहुमत भेटलं विधानसभेमध्ये, पण बिहारमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. या जातीच्या राजकारणाची, खास करून मंडलच्या राजकारणाची जी पाळमुळं आहे ती खोलवर रुजली. आणि जोपर्यंत बिहारमधलं मंडल पॉलिटिक्स संपत नाही तोपर्यंत प्रशांत किशोर जे जनसुराज्य पॉलिटिकल पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांना बिहारमध्ये वाव नाही. धन्यवाद.